मिळतंय आणि त्यामुळे ईश्वर चिठ्ठीच्या आधारे किंवा मग एका नगरसेवकाची नेमकी काय भूमिका राहते याकडे लक्ष असेल। आणि या क्षणाची सगळ्यात मोठी अपडेट, सगळ्यात मोठी बातमी, भाजपच्या संगीता खांडेकर या चंद्रपूरच्या महापौरपदी विराजमान होणार आहेत। त्यांची निवड झालेली आहे। भाजपच्या संगीता खांडेकर या चंद्रपूरच्या महापौर म्हणून निवडून आलेल्या आहेत। अत्यंत नाट्यमय घडामोडी चंद्रपूरमध्ये आपल्याला महापौर पदाच्या निवडणुकांमध्ये पाहायला मिळत होत्या। तुषार कोहळे आपल्याला अपडेट देतील। तुषार, शेवटच्या टप्प्यावरती भाजपने बाजी मारली आहे। निश्चितच ज्या प्रकारे अजून निकाल जाहीर व्हायचा आहे, मात्र शेवटच्या टप्प्याला भाजपने बाजी मारल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। कारण की सारंगने ज्या प्रकारे आपल्याला माहिती दिली की 32 नगरसेवक दोन्ही बाजूने पडले आणि नंतर ईश्वर चिठ्ठीमध्ये ही संपूर्ण मतमोजणी गेली। शेवटी आता निकाल जाहीर व्हायचा आहे, मात्र निश्चितच ज्या प्रकारचं चित्र आहे, कारण की वंचितचे 2 नगरसेवक गैरहजर राहिल्यामुळे जो बहुमताचा आकडा होता तो 33 वर आलेला होता आणि जो दोन्ही बाजूने 32 नगरसेवक झालेले होते। आता अशा परिस्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं की सारंगने देखील त्या गोष्टीला दुजोरा दिला आहे की संगीता खांडेकर ज्या भाजपच्या महापौर पदाच्या उमेदवार आहे त्या विजयी झाल्याचं त्यांनी सांगितलं आहे। पण अजून निकाल जाहीर व्हायचा आहे, अजून बाहेर कोणतीही अधिकृत माहिती आलेली नाही। मात्र तशा प्रकारची घोषणा लवकरच होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। आपण बघू शकतो की बाहेर थोडा जल्लोष देखील आपल्याला पाहायला मिळत आहे। ज्या प्रकारे इथं चित्र बरोबर आहे, त्यामुळे शेवटच्या टप्प्यामध्ये भाजपनं बाजी मारल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। संगीता खांडेकर या चंद्रपूरच्या महापौरपदी असतील। कालपर्यंत असं सांगितलं जात होतं की ठाकरे गट, शिवसेना हा काँग्रेसच्या बाजूने आहे। वडेट्टीवारांनी देखील ठाकरे गट सकारात्मक असल्याचं वक्तव्य केलेलं होतं, पण आज कुठेतरी मिठाचा खडा पडला। वडेट्टीवार आणि गिऱ्हे, संदीप गिऱ्हे यांच्यामध्ये जी बैठक झाली त्यामध्ये काहीसे खटके उडाले आणि त्यानंतर संदीप गिऱ्हे हे प्रचंड रागात पाहायला मिळालेले होते। ठाकरे गटाशिवाय, शिवसेनेशिवाय कसा महापौर होतो काँग्रेसचा हे पाहतो असं त्यांनी आव्हान दिलेलं होतं आणि नंतर त्यांनी भाजपला पाठिंबा दिला। सारंग पांडे आपल्याला अधिक अपडेट देतील। सारंग, अखेरच्या टप्प्यावर भाजपनं बाजी मारल्याचं दिसतंय, काय अपडेट? प्रज्ञा, अखेरच्या टप्प्यावर भाजपनी बाजी मारलेली आहे, कारण काँग्रेसकडे 31 मतं होते आणि त्यांना अपेक्षा होती की एमआयएमचं जे 1 मत आहे ते काँग्रेसला मिळेल आणि अशा प्रकारे 32 मतं होतील। कारण आपण जर पाहिलं तर वंचित बहुजन आघाडीचे 2 नगरसेवक जे आहे ते त्यांनी तटस्थ राहिले, त्याच्यामुळे जे मतदान म्हणजे प्रक्रिया घेणारे होते त्यांची संख्या 64 झाली। मात्र शेवटच्या क्षणी एमआयएम तटस्थ राहिलं आणि त्यामुळे काँग्रेसला 1 मत मिळू शकलं नाही आणि 32 होण्याच्या ऐवजी जे शेवटची फिगर आहे ती 32-31 अशी झाली आणि एमआयएम तटस्थ राहिल्यामुळे भाजपचा महापौर हा चंद्रपुरात बसला आहे। ही आताची सर्वात मोठी आणि महत्त्वाची ब्रेकिंग आहे। सारंग, सगळ्यात जास्त जागा काँग्रेसला चंद्रपूरमध्ये मिळालेल्या होत्या आणि तरी सुद्धा जर काँग्रेसचा महापौर इकडे बसू शकला नाही तर या सगळ्यामध्ये नेमकं कुठे चुकलं, काय